आज मी काही कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी शेअर करणार आहे जे ज्यांना कमी ऐकू येतं त्यांच्यासोबत संवाद साधताना कामी येऊ शकतात. मी प्रतीक्षा मस्के, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट. तर जाणून घेऊया की विविध प्रकारच्या कम्युनिकेशन स्ट्रॅटेजीज कोणत्या. पहिलं, संवाद साधण्याआधी नेहमी त्या व्यक्तीचं लक्ष आपल्याकडे वेधून घ्या. हे आपण हात दाखवून किंवा त्या व्यक्तीचं नाव घेऊन करू शकतो. दुसरं, स्पष्टपणे आणि हळूहळू बोला. ओरडणं टाळा, कारण त्यामुळे तुमचे शब्द विकृत होऊ शकतात. बोलताना व्हिज्युअल क्यूज आणि हातवारे वापरा. चेहऱ्यावरील हावभाव देखील खूप फरक पाडतात. संवाद साधण्यासाठी एक चांगला उजेड असलेली जागा निवडा. गोंधळाच्या ठिकाणी बोलणं टाळा, कारण आजूबाजूच्या आवाजामुळे ऐकणं कठीण होऊ शकतं. जर तुम्ही ग्रुपमध्ये असाल तर एका वेळेला एकाच व्यक्तीने बोलण्याचा प्रयत्न करा. जर 2-3 लोक एकत्र बोलायला लागले तर ऐकणाऱ्याला गोंधळ होऊ शकतो. हे काही सिंपल स्ट्रॅटेजीज तुम्ही वापरू शकता जर तुमच्या घरी कोणाला कमी ऐकू येतं आणि त्या व्यक्तीसाठी संवाद साधणं सोपं बनवू शकतात.